मंडळी नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन. मी इथे चितळेचा इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स घेतलेला आहे. 200 ग्रॅम आहे. 200 ग्रॅमपासून आपण 40 गुलाबजामुन बनवू शकतो. यासाठी मी घेतले इथे 700 ग्रॅम साखर आणि 3 ते 4 कप पाणी. ह्याच्यामध्ये आपण पाक बनवण्यासाठी आपण पाणी आणि हे करूया. याआधी आपण मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं, फक्त पाणी एक लागेल आपल्याला थोड्या पाण्यामध्ये आपण मळून घेऊयात. आता आपण पाणी घेऊया. ह्याच्यामध्ये मी आता साखर घालणार आहे आणि आपण गॅसवरती 5 ते 6 मिनिटं आपण पाक करून घेऊयात. ते आपण त्याला जास्त शिजवायचं नाही, एक तारी पाक करायचा आपल्याला. फक्त 5 मिनिटे फक्त. पाक जास्त घट्ट नाही करायचा. पाक आपला झालेला आहे. असा पाक झालेला आहे. एक 5 ते 6 मिनिटांमध्ये आपला पाक तयार आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि थंड झाल्यानंतर याच्यामध्ये गुलाबजामुन टाकूयात. गरम ह्याच्यामध्ये नाही टाकायचे. गरम ह्याच्यामध्ये टाकले की गुलाबजामुन विरघळतात. त्यामुळे आपण हे पाक थंड झाल्यानंतरच आपण गुलाबजामुन टाकूयात. आता आपण पीठ मळून घेऊया. 200 ग्रॅमचं आहे पॅकेट. ह्याच्यामध्ये आपण हाताने थोडंसं कालवून घेऊयात आणि थोडं पाणी टाकून छोटे छोटे गोळे करून लगेच आपल्याला तळायला घ्यायचे. थोडं पाणी टाकायचं आणि आपण पीठ मळून घेऊयात. जास्त पाणी नाही लागत. असं पीठ मळून घेऊयात. छान असं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात आणि छोटे छोटे गोळे करून घेऊयात. असे सगळे गोळे करून घेऊयात एकदम आणि नंतर तळायला सुरू करूयात. हे झाले आपले गोळे तयार. गॅस चालू केलेला आहे. आता आपण तेल टाकूयात. तळताना तेल जास्त गरम नाही होऊ द्यायचं आणि जास्त थंड पण नाही घ्यायचं, नाहीतर कच्चे राहतात आतून. मग आपण कमी गॅसवरतीच, मध्यम गॅसवरतीच आपण तळून घेऊयात. आता आपण गुलाबजामुन टाकून घेऊयात गोळे. खूप जास्त पण नाही टाकायचे. एक 7-8 आपण टाकून घेऊयात. आपल्या गोळे लगेच हलवायचं नाही, एक राहू द्यायचं अर्धा मिनिट आणि मग नंतर आपण थोडंसं हळू हाताने हलवून घ्यायचं आणि असं गुलाबी एकदम रंग असा तळून घेऊयात आपण. फक्त आपण साईडने असं हलवायचे, त्याला पूर्ण असं हलवायची काही गरज नाही. फक्त असं साईडनं हळू हाताने हलवायचे, म्हणजे आपले चिटकणार नाहीत आणि तुटणारही नाहीत. फक्त असं तेलाला थोडं हलवायचं. झाले आपले मस्त इन्स्टंट असे गुलाबजामुन तयार. खूप छान होतात आणि खूप छान लागतात खायला पण. न बिघडणारे, न तुटणारे असे मस्त असे परफेक्ट असे आपण बनवलेले आहेत. 3 ते 4 मिनिटं आपण फक्त असे हलवून घ्यायचे आणि काढायचे. सोडायचं नाही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर. असं हलवत राहायचं सारखं त्याला, नाहीतर एका साईडनेच मग करपतात, एका साईडनेच असं रंग. बघा आता आपले छान कलर आलेला आहे. याला आता काढून घेऊयात. आतून पण आपले शिजलेले आहेत. आता आपण काढून घेऊयात, ताटात काढून घेऊयात. गुलाबजामुन तळून झालेले आहेत. आता आपण पाकात नाही टाकायचे, थोडा थंड झाल्यानंतर टाकायचे. पाक पण थोडा कोमट आणि हे पण थोडं कोमट असल्यानंतर आपण टाकून घेऊयात. थोडं टाकून हलवून घेऊयात.
थंड झाल्यानंतर दोन्ही पण टाकायचं, गरम ह्याच्यामध्ये नाही टाकायचं. आता काही जास्त हलवायचं नाही ह्याला, बस अशीच ठेवायचे. 1 तासानंतर आपण खाऊ शकतो, याच्यामध्ये पाक जाईल. झाले आपले तयार गुलाबजामुन. खूप सोपी पद्धत आहे, नक्की करून बघा आणि व्हिडिओ